गुलाबजामुन तळताना तुमचे गुलाबजामुन फुटतात किंवा आतून कच्चेच राहतात का? तर आज मी सांगणार आहे अशी सोपी ट्रिक ज्यामुळे गुलाबजामुन होतील एकदम मऊ, रसाळ आणि पाकाने भरलेली, एकदम हलके, मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे मावा गुलाबजामुन, तेही अगदी घरच्या घरी. सगळ्यात खास म्हणजे यासाठी कोणतीही कठीण पद्धत नाही. काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी एकदम परफेक्ट गुलाबजामुन तयार होतील. चला तर वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम खवा घेतलाय आणि खवा आहे ना मी इथे सुट्टाच घेतलाय. तुम्हाला हवा असेल तुम्ही पॅकेजिंग वाला पण घेऊ शकताय. आता या खव्याला ना आपल्याला 8 ते 10 मिनिटं मी दाखवते अशा पद्धतीने तळ हाताच्या साहाय्याने याला व्यवस्थित चोळून घ्यायचंय. चांगलं चोळून घ्यायचंय जोपर्यंत आपला खवा एकजीव आणि नरम होत नाही तोपर्यंत. ही एकदम महत्वाची प्रोसिजर आहे. जेवढं तुम्ही माव्याला चोळून घेतलं तेवढं आपले गुलाबजामुन छान रसरशीत होतात आणि टम्म फुलतात. 8 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आपला खवा छान मऊ आणि एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम पनीर घालायचं आहे. तर आपल्याला किसून हे पनीर यामध्ये घालायचं आहे. पूर्ण 100 ग्रॅम पनीर किसून झालं की आता यामध्ये आपल्याला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना ते 5 चमचे आपल्याला मैदा घालायचा आहे आणि परत याला एकदा 5 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ मस्त सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. यापेक्षा जास्त मळायचं नाही, नाहीतर काय होईल आपला खवा तेल सोडायला लागेल आणि गुलाबजामुन तेलकट होतील. 4 मिनिटं पीठ मळून झाल्यानंतर असा छोटासा गुलाबजामुन करून बघायचा. गुलाबजामुनवर कुठेही क्रॅक नसले तर समजून घ्यायचं आपलं इथे पीठ परफेक्ट झालेलं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपला गुलाबजामुन कुठेही क्रॅक नाहीये, म्हणजेच आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. आता या पिठाला झाकून ठेवायचं आणि तोपर्यंत आपण पाक करून घेऊया. आता गुलाबजामुनचा पाक करण्यासाठी इथे मी 1.5 वाटी साखर घेतली आहे. वजनीप्रमाणे म्हणाल तर 400 ग्रॅम साखर आहे. इथे आपण 1.5 वाटी साखर घेतली तर 1.5 वाटी पाणी यामध्ये घालायचंय आणि एकाच वाटीने प्रमाण घ्यायचं आहे. आता ही कढई गॅसवर ठेवून आपल्याला याचं पाक बनवून घ्यायचंय. आता गॅस मध्यम आचेवर ठेवून आपल्याला याची साखर विरघळून घ्यायची आहे. साखर थोडी विरघळत आली की यामध्ये 2-3 वेलची फोडून घालायचे आहेत आणि थोडे केसरचे दाणे घालायचे आहेत. साखर विरघळली की 2 ते 3 मिनिटं आपल्याला मध्यम आचेवर उकळून घ्यायचंय. इथे आपल्याला तारेचा वगैरे पाक करायचा नाहीये, फक्त असा बोटावर घेतला की चिपकला पाहिजे. 3 मिनिटं उकळून झाल्यानंतर इथे आपला पाक झाला आहे की नाही ते चेक करून बघूया. असा बोटावर घ्यायचा आणि असा दाबून बघायचा. असा चिपचिपा झाला की समजून घ्यायचा आपलं इथे गुलाबजामुनचा पाक बनून तयार झालाय. आता या स्टेपला आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. आता याला थंड होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत आपण गुलाबजामुन बनवून घेऊया. आता जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ना त्यातला अर्धा गोळा घ्यायचा आणि अशी लांब लोळी याची करून घ्यायची आणि सुरीने आपल्याला एक सारख्या अशा लाटायच्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपले गुलाबजामुन लहान मोठे होणार नाही, एक सारखा आकार येईल. आता यातली एक लाटी घ्यायची, अशा हातावर ठेवायची, याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि मग याचा गोल गरगरीत गुलाबजामुन करून घ्यायचा आहे. हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने. थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता आपल्या गुलाबजामुनला कुठेही क्रॅक वगैरे आलेला नाही, एकदम परफेक्ट गुलाबजामुन आपला इथे तयार झालाय. तर अशाच पद्धतीने आपण सर्व गुलाबजामुन एक एक करून घेऊयात. तर तुम्हाला इथे मी दुसराही गुलाबजामुन बनवून दाखवते. तर दुसराही गुलाबजामुन तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट बनून तयार झालाय. तर आपले इथे सर्व गुलाबजामुन बनून झालेत. आता हे गुलाबजामुन आपण लगेच तळायला घेऊयात. त्यासाठी इथे मी अगोदरच कढईमध्ये मंद आचेवर तेल गरम करायला ठेवलं होतं. आता गॅसची फ्लेम नाही ते एकदम कमी असायला हवी. आता यामध्ये मी छोटासा पिठाचा गोळा टाकून बघितला तर तुम्ही इथे बघू शकता एकदम हलकेसे बबल याला येत आहेत, म्हणजेच एवढंच तेल आपल्याला गरम असायला हवं. आता लगेच आपल्याला एक एक करून गुलाबजामुन तेलामध्ये सोडायचे आहेत. आता तेलामध्ये गुलाबजामुन सोडल्यानंतर आपल्याला यामध्ये सुरुवातीला अजिबात चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही, ते आपोआपच फुलून वरती येतात. जेव्हा ते फुलून वरती आले की तेव्हाच आपल्याला हलक्या हाताने याला झाऱ्याने हलवायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण जेव्हा गुलाबजामुन बनवतो ना ते एकदम व्यवस्थित चोळून बनवायचे असतात, नाहीतर मग आपले गुलाबजामुन तेलामध्ये फुटतात. आता थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता आपले गुलाबजामुन छान टम्म फुलून वरती आलेत, अगदी डबलने झालेत. फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवा की गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाहीये, नाहीतर काय होतं वरतून लाल होतात आणि मधून कच्चेच राहतात. म्हणूनच मंद आचेवरती आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. आता थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता आपल्या गुलाबजामुनला छान असा डार्क सोनेरी रंग आलेला आहे. आता लगेच आपण हे गुलाबजामुन काढून घेऊयात. तर तुम्ही इथे बघू शकता आपले गुलाबजामुन दिसायला किती सुंदर दिसतंय, अगदी परफेक्ट रंग आलेला आहे. आता एकीकडे आपलं पाकही कोमट झालेलं आहे. आता लगेच हे गुलाबजामुन आपण पाकामध्ये टाकून देऊयात. आता हे गुलाबजामुन आपल्याला पाकामध्ये अर्ध्या तासासाठी मुरू द्यायचे आहेत. तोपर्यंत आपण बाकीचे गुलाबजामुन छान असे तळून घेऊयात.
फक्त गुलाबजामुन तळत असताना लक्षात ठेवा की आपल्याला मंद आचेवरतीच गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. आता अर्ध्या तासानंतर आपले गुलाबजामुन मस्त पाकामध्ये मुरले गेलेत. तर इथे मी तुम्हाला एक गुलाबजामुन कापून पण दाखवते. गुलाबजामुन कापल्यानंतर तुम्हाला इथे दिसतच असेल की आपला गुलाबजामुन किती रसरशीत झालाय, मधून एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि आतपर्यंत पाक पोहोचलेला आहे. मस्त असे रसरशीत झालंय आणि आतपर्यंत पाक मुरलेला आहे. घरच्या हाताची चव आणि प्रेमाने बनवलेली मिठाई त्याची मज्जाच वेगळी असते. हे गुलाबजामुन तुम्हीही तुमच्या कुटुंबांसाठी नक्की बनवा आणि सगळ्यांना खुश करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे गुलाबजामुन कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपीमध्ये.